मे महिन्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण साठवणीचा महिना म्हणतो आणि साठवणीच्या गोष्टी ज्या असतात त्या आपण सगळ्या गोळा करत असतो. म्हणजे जसं की चिंच झाली, हळद पावडर झाली, मसाले झाले, पापड झाले, लोणची झाली. प्रकार आहे इथे धण्यांमध्ये सुद्धा. याचे काय प्राइस आहे? 160 रुपये. आणि हा धणा 180. 180. हा 200. आणि तो 240. हे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. हळद पावडर आहे आणि सुंठ पावडर जर तुम्हाला हवी असेल तर ते सुद्धा आहे. आपण बघू शकतो ते मसाल्याचे भरपूर प्रकार आहेत. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी एपीएमसी मार्केटमध्ये आलेली आहे आणि कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. आणि कडक उन्हाळा सुरू झाल्यावर सगळ्या गृहिणींना, सगळ्या सखींना आठवतं ते म्हणजे एपीएमसी मार्केट. कशासाठी? तर घरचा मसाला बनवण्यासाठी. सो मे महिन्याच्या आता सुट्ट्या तुमच्या सुरू होणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही मसाला बनवणार असाल तर हे सगळं तुम्हाला होलसेल दरात स्वस्त मस्त रेंजमध्ये मसाल्याचं साहित्य कुठे छान मिळतं तर ऑफकोर्स एपीएमसी मार्केट. सो आज आपण एपीएमसी मार्केटमध्ये जाणार आहोत. ब्लॉक डी मध्ये आपण जाणार आहोत. सो इथे गाळा नंबर 1 ते 32 आहेत, गाळा नंबर 33 ते 64 आहेत. सो आपण जाऊयात आणि त्यांच्याकडे आपण व्हिजिट करूयात आणि सगळं एपीएमसी मार्केट, आपण मसाला मार्केट आपण आज ट्राय करूयात आणि एक्सप्लोर करूयात. चला या. सो आता आपण सुरुवात करूयात आणि आपण बघू शकतो इथे मसाल्याचं मार्केट आता फुललेले आहे आणि मसाला मार्केट म्हटलं की मे महिन्यात सगळे इथे व्हिजिट करतात. सो आपण विचारूयात यांना. सो मसाल्याचे कोणते प्रकार तुमच्याकडे आले आहेत? म्हणजे जसं की आपण बघतो दालचिनी वगैरे सगळे प्रकार आहेत. हो, सर्व प्रकारचे. आणि काय स्टार्टिंग प्राइसला मिरची आली आहे सध्या तुमच्याकडे? मिरचीचा भाव काय आहे? आपण मिरचीचा अख्खा मिरचीचा करत नाही, नाही ठेवत, पावडर करतो आपण. फक्त मिरची पावडर ठेवता. ओके. आणि जसं की आपण बघू शकतो जसं की खडे मसाले आणि जे असतात ते तुम्ही विक्री करता. हो. ओके. सो काय स्टार्टिंग प्राइस आहे? काय काय म्हणजे प्रत्येक मसाल्यामध्ये लागणारी जी जीर्ण असतात त्यांचे काय प्राइस? जिरा आहे 250 ते 350 पर्यंत आहे. हां. पुढे दालचिनी वगैरे? दालचिनी आहे 225 ते 275. 225 ते 275. आणि हळदीचा काय भाव? हळद आहे 250 रुपये. 250 रुपये. सो आपण बघितलं की यांच्याकडे हा भाव आहे. आपण पुढे जाऊया आणि बघू शकतो ते मसाले सुद्धा दिसतात. सो मसाला मार्केटमध्ये तुम्हाला इथे मसाले सुद्धा दिसतील. ते सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. हळद पावडर आहे आणि सुंठ पावडर जर तुम्हाला हवी असेल तर ते सुद्धा आहे. आपण बघू शकतो ते मसाल्याचे भरपूर प्रकार आहेत. कोण इथे? काय सध्या तुमच्याकडे मसाल्याचे सगळे प्रकार मिळतात? काय प्राइस सध्या सुरू आहे मसाल्याचे पूर्ण? वेगळे आयटमचे वेगळे भाव आहे, वेगळी क्वालिटी आहे. सगळी क्वालिटी बघा, एक 4 व्हरायटी आहे. ओके. 4 प्रकारची क्वालिटी असते. यस. ठीक आहे. आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये सगळ्यात मिळणार काय तुमच्याकडे? काय पाहिजे? वेगळी आयटम वेगळी, सगळे भाव वेगळा आहे. कुठली पाहिजे जिऱ्याचे तुम्हाला? सुद्धा 2 प्रकार आहेत ना? जिरा, हां, जिरा 4 प्रकार बघा. ते जिरा आहे. हे बघा, हे 4 प्रकारचं जिरा आहे, 4 प्रकारचे धणे आहेत. हां. आपण असं बघू शकतो 4 म्हणजे प्रकार आहेत इथे धण्यांमध्ये सुद्धा. याचे काय प्राइस आहे? 160 रुपये. आणि हा धणा 180. 180. हा 200. आणि तो 240. 240. अशी प्राइस वाढत जाते का क्वालिटी प्रमाणे? क्या बात आहे. सो सुंदर छान मिळतं इथे सगळं मसाल्याचं आणि सुगंध येते मसाल्याचा. बघू शकतो मसाला मार्केट कसं एकदम गजबजले आहे एकदम. इथे आपण मिरची बघणार आहोत. सो मिरची पण आलेली आहे. तर आता मिरचीचा काय भाव सुरू आहे सध्या? ही मिरची भांगी, पांडी. ओके. आणि ही कोणती आहे? काश्मीरी मिरची. हिचा काय भाव आहे? 580 रुपये. आणि ही जी खाली आहे ती बेडगी कशी? 380 रुपये. आणि ही इकडे आहे ती ही 320 रुपये. आणि ही जी आहे ती बेडगी कशी? 380 रुपये. आणि खोबरं कसं आहे? सुकं खोबरं 410 रुपये किलो. ओके. 410 रुपये किलो आहे ते खोबरं. आणि तुम्हाला इथे ह्याचबरोबर ना ड्रायफ्रूट सुद्धा पाहायला मिळणार आहेत. सो ड्रायफ्रूटची सुद्धा दुकानं आहेत. सो इथे मला फक्त थोडे धणेच दिसत आहेत, धण्यांचे प्रकार दिसत आहेत. फक्त धणा मिळतो का तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा? काय प्राइस स्टार्टिंग आहे तुमच्याकडे धण्याची? 125. 300 पर्यंत. 145 पासून स्टार्ट होतं, 300 पर्यंत आहे. आणि जसं तिथे धणे मिळत होते, इकडचं USP तुम्हाला बघू शकतो. चिंच दिसते मला इथे. सो जसं की मे महिन्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण साठवणीचा महिना म्हणतो आणि साठवणीच्या गोष्टी ज्या असतात त्या आपण सगळ्या गोळा करत असतो. म्हणजे जसं की चिंच झाली, हळद पावडर झाली, मसाले झाले, पापड झाले, लोणची झाली, हे सगळे साठवणीचे प्रकार आपण मे महिन्यात करत असतो. आता आपण पुढे जाऊया. इथे सुद्धा मिरच्या दिसतात. हा कोण?
कितीला आहे ही? ये 261 रुपये. कोणती आहे? ये GT बोलतात पांडी. पांडी. पांडी, ओके. सो हे महाराष्ट्रीयन मसाल्यांमध्ये वापरतात. हा महाराष्ट्र मसाल्यामध्ये ये वर ही कोणती आहे? ये तिखट आहे, लवंगी आहे. लवंगी आहे ना ही. सो ही लवंगी मिरची आहे. सो आणि ही हे बॅडगी आहे. बेडगी, ओके. सो असे भरपूर मिरच्यांचे प्रकार सुद्धा आलेले आहेत. बेडगी मसाले, पुन्हा तुम्हाला जर हवी असेल, जसं ते म्हणाले लवंगी मिरची जर तुम्हाला हवी असेल, असे सगळे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतात. जसं तिकडे आपण बघितले इथे हळदींचे प्रकार आहेत, आपण बघू शकतो. हळद कशी आहे? हळद खालीमध्ये 190, हां, मध्ये 250. ओके. सो अशी 190 250 या भावात आहे सध्या हळद. पण पुढे जाऊया आणि आपण पाहू शकतो इथे हळदीचे भरपूर प्रकार आहेत आणि सुगंध पण येतो हळदीचा मस्त असा. वाव, किती छान. सो हे पूर्ण मार्केट आहे इथे. जे मागे दिसते ना सगळं ते पूर्ण मसाला मार्केट आहे. इथे तुम्हाला ड्रायफ्रुट्स दिसू शकतात. हे बघा इथे ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जसं की बदाम दिसतोय, मखाना दिसतोय, याचबरोबर मसाल्याचे पदार्थ सुद्धा दिसत आहेत. सो इथे तुम्हाला ऑल इन वन दिसणार आहे. सो पुढे जसं जसं जाणार तसं तसं तुम्हाला मसाला मार्केट दिसत राहणार. आता आपण 2 दुकानं बघूयात अजून. या, सो आता बीजे कलम एंटरप्राइजेस नावाचं दुकान दिसतंय लेफ्ट हँड साईडला आणि इथे पण मिरची आहे, धणे आहेत, हळद आहे. सो आपण बघूया कशी आहे मिरची. कशी दिली आहे मिरची? ती मिरचीला बाहेर घेतली. तुमचं नाही आहे का ते? ओके. सो थोडेसे असे पण लोक मिळणार तुम्हाला जे मराठी लोक दिसले की नाही म्हणणार सर्व शूट करायला. बरं, पुढे जाऊया आपण. कशी दिली आहे मिरची? सो कशी दिली दादा मिरची? हा कोणता प्रकार आहे मिरचीचा? बोर मिरची, ओके. ही पण मसाल्यासाठी वापरतात की तडक्यासाठी वापरतात? कशी आहे ही? 350 450 रुपये. आणि ही काश्मीरी. कशी काश्मीरी दादा? कशी आहे काश्मीरी मिरची? काश्मीरी मिरची कशी आहे? आणि ही लवंगी 235. ही पण लवंगी मिरची आहे, ओके. सो मिरच्यांचे सुद्धा किती प्रकार आहेत आपण बघितले. सो भरपूर सारे मिरच्यांचे प्रकार आहेत इथे आणि खूप सारे प्रकार आहेत. हे बघा, आपण इथे थोडं येऊया. अक्रोड आहेत ना हे. तर हे कसं आहे? कितीला आहे? 530 ला. पण जे मिक्स असतात मसाल्याचं तसं नाही मिळत ना तुमच्याकडे? फक्त सगळं वेगळं वेगळं घ्यावं लागणार. हे काय आहे? लवंग? हा, नागकेसर. नागकेसर काय असतं? कशामध्ये वापरतात हे? मसाला है वो भी स्पाइसेस में यूज करते हैं. एकदम लवंग सारखं दिसतंय हे. नॉनवेज में यूज करते हैं. ओके. सो लवंग सारखं दिसतंय, मला माहिती नव्हतं ही हा प्रकार. सो आपण पुढे जाऊया. इथे कस्तुरी मेथी दिसते. कशी कस्तुरी मेथी? कितने का? होलसेल में ही सिर्फ? फक्त होलसेल आहे? फक्त तुम्ही पूर्ण गोणी घ्यावी लागणार. सो इथे असा पण प्रकार आहे की तुम्ही 2. हे बघा इथे मसाला दिसतोय मला. जर तुम्हाला किलोवर 28 दादा हा कसा आहे? 320. मराठी आहेत तुम्ही? अरे वा. 50 kg बॅग. 50 रुपये नाही, 50 किलोची गोण 320. म्हणजे होलसेलमध्ये घ्यावा लागणार का मसाला? 50 किलोची गोणच घ्यावं लागेल. 50 किलोची गोण. कोणते आहेत हे मसाले? घ्या 50 किलोची गोण. हां. 320, 400, 450 किलो. हां. आणि नाही काश्मीरी पावडर. ह्या काश्मीरी पावडर. आणि मसाला कोणता आहे ह्यातला? मालवणी. फक्त मिरची पावडर आहे फक्त, ओके. सो जेवढे मिरची आहेत तेवढ्यांचा मसाला आहे, मिरची पावडर म्हणून म्हणू शकतो. सो जर तुम्ही आता इथे येणार असाल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे डी मध्ये यायचं आहे तुम्हाला. सो इथे सुद्धा भरपूर सारे सेक्शन्स आहेत. सो इथे तुम्ही डी मध्ये या आणि डी मध्ये आलात की तुम्हाला प्रचंड दुकानं दिसणार आहेत. प्रचंड म्हणजे प्रचंड दुकानं आहेत. जसं आशापुरा सुद्धा आहे. सो इथे भरपूर. आता मी D12 पर्यंत पोहोचली आहे.
जर तुम्ही APMC मार्केटमध्ये येणार असाल आणि जर तुम्हाला हे सगळं खरेदी करायचं असेल, मसाल्याचं सगळं मसाला पूर्ण घ्यायचा असेल, म्हणजे मसाल्यासाठी लागणारं साहित्य जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला D ब्लॉकमध्ये यायचं आहे आणि इथे आलात की तुम्हाला ही सगळी दुकानं सापडतील. तिथून खरेदी करा. थोडंसं बार्गनिंगसुद्धा करा जर तुम्हाला बार्गनिंग स्किल येत असेल तर. आणि होलसेलमध्ये तुम्ही हे सगळे मसाले खरेदी करू शकता. नक्की या आणि इथे व्हिजिट नक्की करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.